लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले यांच्यावर काही समाजकंटकांकडून वेगवेगळे बिनबुडाचे निराधार आरोप करून कलावंतांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करतात, ज्यांचा कलेशी तिळमात्रही संबंध नाही। स्वतःच्या कलावंत संघटना काढून गोरगरीब कलावंतांना मासिक मानधन मिळवून देण्याचे आमिष देत लुबाडणाऱ्यांवर काही पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, असे कळमेश्वर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद बागडे बोलत होते। काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित करून प्राध्यापक घुले यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे बाबाराव दुपारे, निशा खडसे करीत आहेत। प्राध्यापक घुले हे शासनाच्या मानधन समितीचे अध्यक्ष आहेत, जे खरे कलावंत आहेत। त्यांच्यासाठी शासनाचे निस्वार्थ मानधन मंजूर करण्यासाठी धडपड करतात। काही दिवसापूर्वी प्राध्यापक घुले यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केले आहेत। त्या सर्व आरोपाचे आम्ही खंडन करीत आहोत आणि बाबाराव दुवारे, निशा खडसे यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करणार आहोत, असे यावेळी प्रमोद बागडे यांनी सांगितले। सदर पत्रकार परिषदेला लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाहीर माणकराव देशमुख, सचिव शाहीर व्यंकट गजबिये, सदस्य वासुदेव वाकोडे यांच्यासह आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते। विरोधामध्ये त्यांनी आपल्या अध्यक्षाखाली या बाबा उपराने घेतलं यांना घुले साहेबांनी एकदम आपला म्हणजे वरच्या अधिकारी बनवून दिलं। त्यांच्या हाती पैसे देणे, मिळावे घेणे वगैरे वगैरे। तर त्यांना सर्व सवलत मिळाल्यानंतर त्यांनी लोकांकडून पैसे उकळले, लोक घुमरू लागले आणि दारूचा व्यवसाय वाढला। जो मनुष्य दारू पिते तो काही बोलतो, असं काही नाही। आणि भावाभावात वाद झाला तर भाऊभावाचा वैर होतो। एका ठिकाणी भाऊ होते, नंतर यांचं बिघडल्यावर हे एकामेकाला आरोप घेऊन लागले। पण घुले साहेब यांच्या व्यतिरिक्त ते निर्पाक आहे, कोणाजवळ पैसे घेत नाही। त्यांच्याजवळ भरमसाठ जमीन आहे, भरमसाठ आवक आहे। त्यांच्याजवळ 100 पावणे 200 एकर जमीन आहे। कुणाला बांधणार तो कलावंत आहे। त्यांच्या 4 पिढ्या ऐका माझ्या ऐका पहिले कंपनीचं बंधन नाही, किती श्रीमंत असो तरी पण त्याला मानधन घेतात। त्यांची 4 पिढ्या गेल्या। त्यांचे आजोबा पंजोबा सर्व कलाकार होते। 2018 मध्ये त्यांचं मानधन चालू झालं, तेव्हा तुम्ही होते। 2015 पासून कोरोना आला, तेव्हा समितीच नव्हती। 18 मध्ये 15 पासून बंद झालं होतं साहेब। मी समिती होतो 15 पासून 21 15 म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून बंद झालं आणि नंतर 21 पासून सुरू झाली। 21 ला सुरू झाली समिती, मानधन समिती। 18 मध्ये 18-19 ला समिती नव्हती। 21 पासून झाले आणि ज्यावेळेस 21 मध्ये घुले साहेब अध्यक्ष नव्हते, त्यावेळेस दुसरी समिती होती, दुसरे दयाल कावळे वगैरे होते। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर।